कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरी भागात आज मोठा वाद उफाळून आला आहे। तब्बल 1,80,00,00,000 अधिक भाडे थकबाकीच्या आरोपावरून जैन समाजाने शेतकरी सहकारी संघाच्या दुकानांना टाळे ठोकले आहे। या प्रकारामुळे शहरात चर्चेला उधाण आले असून कोणाच्या छत्रछायेखाली ही जागा हडपण्याचा प्रयत्न असा सवालही उपस्थित केला जात आहे। कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी परिसरातील सिटी सर्वे क्रमांक 1519 आणि 1531 ही जागा दक्षिण भारत जैन सभा संचलित दिगंबर जैन बोर्डाची असून गेल्या 40 ते 50 वर्षांपासून शेतकरी सहकारी संघाने भाडेतत्वावर देण्यात आली होती। मात्र भाडेपट्ट्याचा करार 2004 साली संपल्यानंतरही नूतनीकरण करण्यात आलेले नाही। तसेच शेतकरी संघाकडे तब्बल 1,80,57,600 रुपयांची भाडे थकीत असल्याचा आरोप जैन समाजाकडून करण्यात आला आहे। या संदर्भात वारंवार लेखी आणि तोंडी पाठपुरावा करूनही शेतकरी संघाने दखल घेतली नसल्याचा आरोप करत आज सकाळी जैन समाजाच्या वतीने संबंधित दुकानांना टाळे ठोकण्यात आले। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी ग्रामीण भागातील जैन समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही जागा उपलब्ध करून दिली होती। नाममात्र भाड्याने दिलेल्या या जागेच्या उत्पन्नातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करण्याची संकल्पना होती। मात्र करार संपल्यानंतरही जागा न सोडणे, भाडे न भरणे आणि पोट भाडेकरून मार्फत आर्थिक लाभ घेणे असे गंभीर आरोप शेतकरी संघावर करण्यात आले आहेत। दरम्यान कोणत्या नेत्याच्या छत्रछायेखाली ही जागा हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे असा सवाल उपस्थित करत जैन समाजाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी संघाने तात्काळ जागा रिकामी करून थकीत भाडे अदा करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे। या ठिकाणी सध्या टाळे ठोकून सील करण्यात आले असून परिसरात पहारा ठेवण्यात आला आहे। यावेळी दक्षिण भारत जैन सभा, दिगंबर जैन बोर्डिंग, वीर सेवा दल आणि जैन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दक्षिण भारत जैन सभेच्या बोर्डिंगला सील करण्याचा उद्देश म्हणजे 2004 मध्ये जो करार झाला त्या करारामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की जर आमचं भाडं थकलं तर तुम्ही स्वतःहून या ठिकाणी कुलूप घालावं। त्या कराराप्रमाणेच आपण या ठिकाणी कुलूप घातलेला आहे आणि तो करार हे करावा म्हणजे त्या कराराचं त्यांनी पाळावं आणि आमचं पाठीमागचं भाडं द्यावं हीच आमची प्रामाणिक आणि कायदा हातात घ्यायला लावू नये एवढंच या ठिकाणी शेतकरी संघाला विनंती आहे आणि हा लवकरात लवकर मार्ग निघावा एवढं या ठिकाणी त्यांना सगळ्या नेत्यांना आणि संघाच्या सर्व संचालकांना चेअरमनांना विनंती करतोय। धन्यवाद।